नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। आरआरसी नेटवर्कच्या सर्व दर्शकांना विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। विजयादशमी निमित्त शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन, शहरात नागरिकांनी ठिकठिकाणी केले स्वागत। शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा, हजारो नागरिकांनी अशोक वाटिकेत बोधिसत्वाला केले अभिवादन। ग्रामीण भागात सर्वत्र सोयाबीन काढणीची कामे सुरू, उत्पादन कमी व खर्च जास्त झाल्याची परिस्थिती। प्रकाश आंबेडकरांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखावर मोठे वक्तव्य, मैती आणि कुकी आदिवासींमध्ये संघर्ष निर्माण केल्याचा आरोप। आरआरसी नेटवर्क कार्यालयात दसरा उत्साहात साजरा, उपस्थित सर्वांनी एकमेकांना विजयादशमीच्या दिल्या शुभेच्छा। आता सविस्तर बातम्या। विजयादशमी निमित्त शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले। शहरातील सर्वच प्रमुख शाखांमध्ये संघाच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले। या निमित्ताने काढण्यात आलेल्या पथसंचलनाचे स्वागत ठिकठिकाणी नागरिकांद्वारे करण्यात आले। राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी निमित्ताने शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते। यावर्षी ही मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी शहरातील नियोजित विविध मार्गावरून संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन काढण्यात आले। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या पथसंचलनाचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले। अकोला शहरातील सर्वच संघ शाखांमध्ये शस्त्रपूजन करण्यात आले आणि संघाची प्रार्थना म्हटल्यानंतर पथसंचलनाला सुरुवात झाली। शहरातील सर्व परिसरातून जवळपास 300हून अधिक संघ स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला। प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांवर महिला पुरुषांसह लहान मुलांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले। पाहूया या पथसंचलनाची एक झलक। अकोला शहरातील अशोक वाटिका येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायांनी अशोक वाटिकेत तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। धम्मचक्र प्रवर्तन दिन पाहता अशोक वाटिकेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमी 14 ऑक्टोबर 1956 रोजी हिंदू धर्माचा त्याग करून लाखो अनुयायांसह नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माचा स्वीकार केला। हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून देशभर साजरा केला जातो। नागपूर येथे देशभरातून बौद्ध बांधव या दिवशी, परंतु जे बांधव नागपूर येथे जाऊ शकत नाहीत अशा बौद्ध बांधवांनी शहरातील अशोक वाटिका येथे अभिवादन केले। अकोला शहरातही अशोक वाटिका येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध अनुयायांनी अशोक वाटिकेतील तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच पंचशील गाथेचे पठण करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला। अकोला शहरास जवळपासच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी अशोक वाटिका येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते। सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत बौद्ध धर्मीयांनी अशोक वाटिकेत तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करीत अभिवादन केले। धम्मचक्र प्रवर्तन दिन पाहता अशोक वाटिका परिसरात हार फुलांच्या दुकानांसोबतच विविध साहित्यांची व पुस्तकांची दुकाने सजली होती। ग्रामीण भागामध्ये सध्या शेत शिवारात सोयाबीन पिकाचे काढण्याचे काम जोमाने सुरू आहे। अधिक प्रमाणात मजुरी देऊनही मजूर न मिळाल्यामुळे इतर राज्यातून मजूर आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। उत्पन्न कमी तर खर्च अधिक झाल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे। अकोला जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मातीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे।
ऐन सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या काळात पावसात पडलेल्या खंडामुळे शेतकऱ्यांना फटका बसला, तर येलो मोझॅक या रोगामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाशी येणारा घास सुद्धा निसर्गाने हिरावून घेतला। त्यात आता सोयाबीन पीक काढणीच्या काळात वाढलेल्या मजुरीचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 3700 ते 4800 प्रति क्विंटल भाव सोयाबीनला मिळत असल्याने सोयाबीन विकावे की नाही असा प्रश्न बळीराजा समोर येऊन ठेपला आहे। येणाऱ्या काळात सोयाबीनला बाजार समितीमध्ये जास्त भाव न मिळाल्यास कर्जबाजारी होऊन काढलेले कर्ज फेडावे तरी कसे या चिंतेत शेतकरी सापडला आहे। राज्य शासनाने या बाबतीत गांभीर्याने लक्ष देत बाजार समितीमध्ये सोयाबीनला भाव वाढ द्यावी अशी मागणी बळीराजा करीत आहे। सोयाबीन काढण्यास सुरुवात झाली। 110 ते 15 दिवसांनी सोयाबीन काढणीला आले, पण मधात 27 दिवसात जो खंड पडला होता पावसामुळे त्यामुळे बरंचसं नुकसान झालं। एकरी 10 ते 12 होणारं आज मला असं वाटते, माझ्या वैयक्तिक असं मत आहे, 5 ते 6 पर्यंत आमचं उत्पादन आलं। तरी शासनानं यासाठी काहीतरी पर्याय काढायला पाहिजे। तर माझ्या मते सोयाबीनला वाढीव भाव हाच एक पर्याय आहे। कारण आता या शेतातली तूर जर बघितली तुम्ही, तूर पण गेली पावसाच्या खंडामुळे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर मोठे वक्तव्य केले। मणिपूरमध्ये मैती आणि कुकी आदिवासींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम आरएसएसने केल्याचा आरोपही त्यांनी केला। विजयादशमी निमित्त नागपूर येथील संघ मुख्यालयातून आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संबोधित करत मणिपूर येथील हिंसाचाराबद्दल विधान केले। या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका करत मोहन भागवत हे खोटारडे असल्याचा हल्लाबोल केलाय। इन्सर्जन्सीमुळे मणिपूर येथे हिंसाचार झाल्याचे विधान मोहन भागवत यांनी याआधी केले होते। मणिपूरचे आरबी चीफ यांनी मणिपूरमध्ये इन्सर्जन्सी नसल्याचे स्पष्ट केले होते। त्यामुळे मोहन भागवत हे खोटे बोलत असल्याचा दावा वंचितचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। आरएसएसने नैतिक आणि कुकी आदिवासीमध्ये भांडण लावून दिल्याचे सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले। खोटारडा आहे हा माणूस। आरएसएसने तिथे असणारा फूस लावलेली आहे। मैती ही जी ट्राईब आहे, ह्या मैती ह्या ट्राईबला तुम्ही हिंदू आहात म्हणून गेले 50 वर्ष हे करत होते। मैती आणि कुकीमधलं भांडण लावून दिलं। कुकी हे असणारं ख्रिश्चन आहेत आणि आता असणारं सांगतात आहेत की तिथे एक्स्ट्रीमिस्ट जे आहेत त्यांनी केलेलं आहे। दुर्भाग्य आहे की हा एवढा खोटारडा माणूस आहे की त्याचं स्टेटमेंटला उत्तर हे आर्मी चीफनी दिलं। तिसऱ्या की चौथ्या दिवशी त्यांनी असं सांगितलं की इथे इन्सर्जन्सी नाही आहे, एक्स्ट्रीमिस्ट नाही आहे। आता सामान्य माणसाने ठरवायचं आहे की खोटारड्या मोहन भागवतवरती विश्वास ठेवायचा आहे की या देशातले आर्मी चीफ आहे की जिथं पेट्रोलिंग करतात बघतात त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे। हा जनमानसाने ठरवण्याचा भाग आहे। आरआरसी नेटवर्क कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विजयादशमीचा पर्व साजरा करण्यात आला। कार्यकारी संचालक यांच्या हस्ते मशिनरीची विधिवत पूजा अर्चना केल्यानंतर उपस्थित सर्वांनी एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या। दसऱ्याला विजयादशमी असेही संबोधल्या जाते। या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे। यासोबतच व्यापारी त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये उपकरणांसह यंत्रसामग्रीची पूजा अर्चना करतात, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढतो। विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो। हिंदू रीतिरिवाजानुसार विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते। याशिवाय मुलांची अक्षरे लावणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन पिकाच्या बिया पेरणे इत्यादी अनेक शुभ कार्ये सुरू केली जातात। असे म्हणतात की जे काही काम असेल ते या दिवशी सुरू केले तरी यात यश निश्चित मिळते। आरआरसी नेटवर्क कार्यालयातही आरआरसी नेटवर्क कार्यालयाचे कार्यकारी संचालक श्री पंकज देशमुख यांच्या शुभ हस्ते आरआरसी नेटवर्कच्या कंट्रोल रूम, आरआरसी नेटवर्कचा स्टुडिओ, सिटी न्यूज सुपरफास्ट कार्यालय, मशिनरी इत्यादीचे पूजन करण्यात आले। पूजेनंतर उपस्थित सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित सर्वांनी एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर।
मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक। खरेदी करा 2 जीन्स व मिळवा 1 जीन्स अगदी फ्री। तसेच खरेदी करा 2 शर्ट व मिळवा 1 शर्ट अगदी फ्री। तसेच मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड व सेमी ब्रँडेड कंपनीच्या फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा, ब्लेजर, मोदी जॅकेट आणि बरेच काही, तेही मार्केटपेक्षा स्वस्त दरात। ब्लेझर्स व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू। भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन, ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी किमतीमध्ये। तर एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, मिस्टर डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शहरातील श्री खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाच्या गरबा महोत्सवाला अनेक मान्यवर अतिथींनी भेट देऊन गरबाची सांस्कृतिक परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रशंसनीय कार्य करणाऱ्या मंडळाची मुक्तकंठाने प्रशंसा केली। 9 दिवस या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले। खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळच्या गरबा महोत्सवामध्ये नवरात्र उत्सवात अनेक पुरस्कार वितरित करण्यात आले। त्यामध्ये अष्टमीला यावर्षीची गरबा क्वीन सौ निधी राम शर्मा, सौ किरण शर्मा तथा यावर्षीची गरबा प्रिन्सेस कुमारी सलोनी खत्री यांचे मंडळाचे अध्यक्ष, सचिव व सदस्य महिलांनी क्राऊन घालून सन्मान केला। गरबा कार्यक्रमामध्ये गणमान्य व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली होती। खोलेश्वर येथील गरबा महोत्सवमध्ये अष्टमीच्या दिवशी मोठ्या संख्येने गरबामध्ये सहभाग घेतला। दररोज वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून अष्टमीच्या दिवशी खोलेश्वर नवदुर्गा मंडळ व गीतानगर सखी मंडळाने विशेष नृत्य सादर केले। मंडळाला नेहमी सहकार्य करणारे गुजरात अंबुजा ग्रुपचे सर्वश्री ब्रिजमोहनजी चितलांगे व त्यांचे सहकारी श्री मालोदे साहेब, जॉर्ज सर, दिलीपजी अग्रवाल, राजेंद्रजी शर्मा, गिरीश शर्मा, वीरेंद्रजी चितलांगे, राजेशजी डोल्या, श्री माता अन्नपूर्णेश्वर फाउंडेशनचे श्री पाटील साहेब यांचे स्वागत मनोज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले। राजस्थानी ब्राह्मण महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष व सल्लागार सविता शर्मा यांच्या हस्ते ज्यूसचे वितरण करण्यात आले। शेवटी आरती सौ रविता शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली। नवमीच्या दिवशी सर्वश्री माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, माजी नगरसेवक हरीशभाई आलिम चंदानी, अजयजी शर्मा, आशिषजी पवित्रकार, राजेशजी मिश्रा, समाजसेवक संजयजी अग्रवाल, अरुणजी शर्मा, पत्रकार व भाजपा नेता यांच्यासह ब्रह्मभूषण सिद्धार्थजी शर्मा, अनुपजी गोवर्धनजी शर्मा आणि नेहमी मंडळाला प्रोत्साहित करणारे विजयजी तिवारी, राजस्थानी ब्राह्मण समाज अध्यक्ष यांच्यासह कोषाध्यक्ष श्री राजेंद्रजी तिवारी, गोपालजी शर्मा, राजेश्वर किराणा, सचिव श्री देवेंद्रजी तिवारी, युवा अध्यक्ष श्री राकेशजी शर्मा, संजयजी शर्मा, संजय नर्सरी, संजय अर्जुनलालजी शर्मा, राधेश्यामजी शर्मा, महेशजी बगरेट, बाबला सेठ जोगी आदींनी भेट दिली। यावेळी डॉक्टर रणजित पाटील, श्री विजयजी तिवारी, श्री अजयजी शर्मा एवं राजेशजी मिश्रा यांनी आपल्या भाषणामध्ये सांस्कृतिक परंपरा कायम ठेवण्याचे प्रशंसनीय कार्य करणाऱ्या श्री खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाची मुक्तकंठाने प्रशंसा केली। कार्यक्रमामध्ये शेवटी सर्वांना साबुदाणा उसळ व साबुदाणा वडा फ्रूट प्रसाद म्हणून वितरित करण्यात आला। श्री खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रविता शर्मा व श्री प्रवीणजी तिवारी यांनी सूत्रसंचालन केले। गरबा कार्यक्रमामध्ये सचिव श्रीमती सारिका जोशी, सौ अर्चना शर्मा, सहसचिव उपाध्यक्ष सौ निधी शर्मा, सह उपाध्यक्ष सौ दीपा सिवाल, कोषाध्यक्ष सौ एकता बगरेट, सह कोषाध्यक्ष सौ किरण शर्मा, सदस्य सौ विद्या सारडा, सौ आशा बगरेट, सौ शीतल तिवारी, सौ गायत्री शर्मा, सौ सुनीता तिवारी, सौ ज्योति बगरेट, सौ भावना शर्मा, सौ चंदा तिवारी, सौ आशा साहू, सौ शीतल शर्मा, सौ प्रीति शर्मा, सौ माधुरी शर्मा, सौ सुचिता सेठ, सौ रश्मि खंडेलवाल, सौ पूजा शर्मा, सौ लता जांगीड़, सौ पूजा शर्मा, सौ कल्पना शर्मा, सौ रीना पवार, सौ शीतल डोल्या, सौ मीना जांगीड़, सौ कोमल तिवारी, सौ उषा मिश्रा, सौ शोभा तिवारी, सौ पूजा पवार, सौ आरती मिश्रा, मंगल शर्मा, सौ खुशबू शर्मा, सौ रूपाली झांझड़, सौ दुर्गा जोशी, सौ नीतू झांझड़ आदी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गरबा नृत्य केले। कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता ओम प्रकाशजी बगरेट, महेंद्रजी पंडित, मनोजजी शर्मा, प्रमोदजी श्रीवास,
अभिषेक शर्मा, प्रदीपजी खंडेलवाल, देवेंद्रजी तिवारी, दीपक तिवारी, बिट्टू उर्फ वृषभ शर्मा, वर्णेश शर्मा, रुक्माई मेडिकल, राम शर्मा, प्रवीणजी तिवारी, गोपालजी शर्मा, देवेंद्र भोजने, बंसी मंडल, कृष्णा तिवारी, राजू डोल्या, रवी चितलांगे यांनी अथक परिश्रम घेतले। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असते। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी बुधवार 25 ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित करण्यात आलेला धम्म मेळावा आणि मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। धम्म मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत। या धम्म मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकर कोणता संदेश देतात आणि कोणती घोषणा करतात याकडे अनुयायांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे। 25 ऑक्टोबर रोजी रेल्वे स्टेशन चौकापासून या रॅलीला सुरुवात होत असून प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत ही रॅली अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पोहोचणार आहे। धम्म मेळाव्याला अनुयायांची उसळणारी गर्दी पाहता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून या ठिकाणी अनुयायांसाठी विशेष सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। भव्य दिव्य असा धम्म मेळावा पाहता विषय समित्यांचे गठन करण्यात आले असून रॅलीपासून ते सभेपर्यंत या विशेष समित्या आपले कार्य करतील अशी माहिती धम्म मेळाव्याचे आयोजक भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देण्यात आली आहे। अकोट शहरामध्ये दुर्गा विसर्जन शोभायात्रा अत्यंत शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। या विसर्जन मिरवणुकीमध्ये 58 सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतला। यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अकोट शहरात 15 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवाची 23 ऑक्टोबरला विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली। नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते। काही मंडळांनी देवीसमोर गरबा नृत्यासह स्पर्धाही आयोजित केल्या होत्या। 9 दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 23 ऑक्टोबरला नवरात्र उत्सव विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत 58 सार्वजनिक नवदुर्गा मंडळांनी सहभाग घेतला होता। मिरवणुकीत मानाची मानल्या जाणारी सार्वजनिक नवदुर्गा मंडळ कबुतरी मैदान हे मंडळ अग्रस्थानी होते। शोभायात्रेचे ठिकठिकाणी रांगोळ्या, दीपप्रज्वलन व फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले। विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी विविध ठिकाणांवरून बँड पथक, पारंपरिक भजनी मंडळांना आमंत्रित केले होते। गुलालाची व फुलांची उधळण करत वाद्याच्या तालावर भाविक भक्त फेर धरत होते। विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या वतीने देवीच्या मूर्ती व वाहनावर विद्युत रोषणाई केली होती। काही मंडळांनी देखावे सादर केले। अनेक मंडळांनी समाजाला दिशा देणारे पोस्टर्स लावून सामाजिक संदेश दिला। भाविकांकरिता सामाजिक मंडळांसह युवकांनी मिरवणूक मार्गावर चहा, पाणी, फराळाची व्यवस्था केली होती। मिरवणूक मार्गावर महिलांची उपस्थिती होती। पोलीस विभागाने शहरात कडक बंदोबस्त लावला होता। मिरवणुकीदरम्यान जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुके, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, शहर ठाणेदार तपन कोल्हे, ग्रामीणचे ठाणेदार संजय खंदाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। यावेळी सर्व मंडळांची मिरवणूक शांततेत संपन्न करण्यासाठी सहकार्य मिळाले। विजयादशमीचा पर्व पाहता बाजारात झेंडूच्या फुलांची विक्रमी आवक झाल्यामुळे फुलांचे भाव मातीमोल झाले होते। त्यामुळे शेतकऱ्यांना बेभाव झेंडूची फुले विकावी लागली। भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले। अकोलामध्ये दसरा व दिवाळीचा उत्सव पाहता जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड करतात। दसऱ्याच्या दिवशी दिवाळीमध्ये घर, प्रतिष्ठान व नागरिक झेंडूच्या फुलांची माळ सजवतात। त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने झेंडूच्या फुलांना अधिक भाव मिळेल या आशेवर असतो। परंतु यावर्षी बाजारात झेंडूच्या फुलांची आवक दुप्पट झाल्याने तसेच इतर राज्यातून नाही अकोल्याच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक झाल्याने झेंडूच्या फुलांना भाव मिळेनासा झाला। गेल्या 2 दिवसांपासून शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक वाढल्याचे दिसून आले।
2 दिवसापासून शहरातील प्रमुख बाजार आणि चौकांवर पिवळे आणि केशरी रंगाची झेंडूची फुले सर्वांचे लक्ष आकर्षित करीत होती। बाजारपेठ रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यापारी व शेतकरी 20 ते 30 रुपये प्रति किलो दराने झेंडू विक्री करताना दिसून आले। यावर्षी आवक वाढल्यामुळे बाजारात 20 रुपयांपासून ते 35 रुपयापर्यंत किलो प्रमाणे ठोक बाजारात झेंडूची फुले विक्रीस गेली, तर किरकोळ बाजारात स्वस्त दरात मिळत झेंडूची फुले मिळत असल्या कारणाने नागरिकांनी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात फुले खरेदी करून विजयादशमीचा हा पर्व उत्साहात साजरा केला। एकीकडे नागरिकांना स्वस्त दरात झेंडूची फुले मिळाली असली तरी दुसरीकडे मात्र व्यापारी व शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला। देशमुख महिला समाजाची मासिक सभा अत्यंत उत्साहात संपन्न झाली। या मासिक सभेदरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। मनोरंजनावर आधारित स्पर्धेत विजेता स्पर्धकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। देशमुख महिला मंडळाची मासिक सभा हॉटेल सेंटर प्लाझा येथे दिनांक 7 ऑक्टोबर 2023 ला संपन्न झाली। या महिन्याच्या मासिक सभा आणि कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी PV सिंधू ग्रुपकडे होती। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले। अध्यक्षपद सौ नैना देशमुख यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सौ छायाताई देशमुख आमंत्रित होत्या। तसेच मंचावर सचिव स्वप्नाली देशमुख तसेच ग्रुप लीडर लताताई देशमुख व कोषाध्यक्ष प्रतिभाताई उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। PV सिंधू ग्रुपने या कार्यक्रमात बार्बी डॉलची थीम ठेवली होती। सर्वच महिलांनी गुलाबी आणि पांढऱ्या कलरचा पेहराव केला होता। तसेच ड्रीम गर्ल हा आगळा वेगळा गेम ठेवला होता। यामध्ये महिलांना सुप्रसिद्ध नटी हेमा मालिनीच्या विविध रूपात तयार होऊन यायचं होतं। अशा या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। PV सिंधू ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी कॉर्पोरेट महिलांचा पेहराव केला होता। अशा प्रकारे अतिशय उत्साहात ही सभा पार पडली। हाऊजी गेमच्या विजेत्यांमध्ये रोशनी, शीला, शीतल, अर्चना, तृप्ती, रश्मी, मनीषा, वैशाली, मीना, श्रुती, सारिका, अनिता, श्रद्धा, सोनल, प्रतिभा, तर बार्बी डॉल थीम मध्ये स्वप्ना, ऋतुजा, रेवती, प्रीती, अश्विनी, भावना, प्रीती, प्रमिला वाघ, जया, अश्विनी, तृप्ती या विजेत्या ठरल्या। तसेच ड्रीम गर्ल मध्ये वर्षा, नैना, निशा, विशाखा, जयश्री यांनी बक्षिसे मिळवली। कार्यक्रमाचे बहारदार संचलन डॉक्टर अस्मिता आणि अदिती यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ग्रुप लीडर लताताई यांनी मानलेत। कार्यक्रमाला देशमुख महिला मंडळाच्या सदस्या, कार्यकारिणी पदाधिकारी तसेच असंख्य महिला भगिनींची उपस्थिती लाभली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी PV सिंधू ग्रुपच्या सदस्या अरुणाताई कुटासकर, लताताई, संध्याताई, ज्योतिताई, सुलताताई, चंदाताई, हर्षदाताई, अरुणाताई, नीताताई, अनुराधाताई, पूजाताई, कल्याणी, संगीता, सरोज, नभा, वंदना, अस्मिता, माधुरी, अदिती, प्रतिभा यांनी अथक परिश्रम घेतले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। विजयादशमी निमित्त शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन। शहरात नागरिकांनी ठिकठिकाणी केले स्वागत। शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा। हजारो नागरिकांनी अशोक वाटिकेत बोधिसत्वाला केले अभिवादन। ग्रामीण भागात सर्वत्र सोयाबीन काढणीची कामे सुरू। उत्पादन कमी व खर्च जास्त झाल्याची परिस्थिती। प्रकाश आंबेडकरांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखावर मोठे वक्तव्य। मैती आणि कुकी आदिवासींमध्ये संघर्ष निर्माण केल्याचा आरोप। RRC नेटवर्क कार्यालयात दसरा उत्साहात साजरा। उपस्थित सर्वांनी एकमेकांना विजयादशमीच्या दिल्या शुभेच्छा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।